अघोर म्हणजे काय आणि अघोरी कोणाला म्हणायचं मला हे अगोदर समजून सांगा. आपण महादेवांची पूजा करतो की माता पार्वतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी घोर तप केला होता, जो घोर अघोर होता. वशीकरण म्हणजे काय नेमकं? मला वाटतंय की माझ्यावरती कोणी वशीकरण केलेलं आहे, पण ते कसं समजलं पाहिजे? म्हणजे सगळ्याला कळतं पण तुम्हालाच नाही कळत. भारतामध्ये तंत्रमंत्र, अघोर साधना, वशीकरण, षटकर्म, अप्सरा साधना या विषयांबद्दल खूप जास्त कुतूहल आहे. यूट्यूब, इंस्टाग्राममुळे या विषयांवरचे रील्स, हॉरर कंटेंट, स्पिरिच्युअल क्लेम्स मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात. काही लोक याला अध्यात्म मानतात तर काही लोक अंधश्रद्धा म्हणतात, तर काही लोक यामागे ऊर्जा, विज्ञान असल्याचा दावा देखील करतात. पण खरंच अघोरी लोक स्मशानात का राहतात? वशीकरण खरंच होऊ शकतं का? राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी गुपचूप साधकांकडे का जातात? याच विषयावरती एकदम खुली चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गुरुधाम नांदेडचे संस्थापक गुरुसाहेब, जे तंत्रामध्ये भैरव दुर्गानाथ अघोरी म्हणून ओळखले जातात, हे आहे. आपण सोशल मीडियावरती पाहतो की खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये असं दाखवतं की एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतं, अचानक त्याच्या शरीराचे हालचाली बदलतात. तर ते खरं होतं तसं? असा अंगात जर देव आला असता तर एवढे अवतार आणि शक्तिपीठ झालीच नसती. अघोरीची पूजा रात्रीच का केली जाते, अमावस्यालाच का केली जाते? त्याच्या मागे काय रिझन आहे? वशीकरण तोडण्यासाठी देखील अघोरी लागतो. तर ही क्रिया एक चांगल्या उत्कृष्ट तंत्राद्वारे केलेली असेल तर त्याला तोडणारा किंवा पलटवणारा उत्कृष्ट तंत्राचार्यच पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही सायन्सकडे कसं पाहता? गुरुदेव नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला एक खूप बेसिकसा प्रश्नापासून सुरुवात करायची आपल्या आजच्या चर्चेला, की अघोर किंवा अघोरी, अघोर म्हणजे काय आणि अघोरी कोणाला म्हणायचं मला हे अगोदर समजून सांगा. अघोर आपण जर पाहायला गेलं ना तर एक आपल्याला फार ऐकायला मिळतं की ज्यावेळेस आपण महादेवांची पूजा करतो की माता पार्वतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी घोर तप केला होता, जो घोर अघोर होता आणि त्यात जो मिळाला तो अघोर होता. पण अघोर ही परंपरा जी आहे ती भगवान महेश्वराच्या 5व्या मुखातनं निघालेली परंपरा आहे. अघोर जो शेद आणि निषेधच्या परे आहे, जे मृत्यूच्या भयच्याही परे आहे, तो अघोर, जो ज्याला छूत अछूत असा कुठलाही विधान लागू पडत नाही, जो समाजाच्या त्या सगळ्या गोष्टींना ग्रहण करतो जे समाजानं फेकून दिलेले आहेत, तो अघोर. याला पाहायला गेलं तर जसं आपण भगवान शिवांना मानतो, एक व्यक्ती ज्यावेळेस मृत होते त्यावेळेस आपण त्याचा 10 संस्कार करतो आणि तो कोणाला अर्पण होतो? शिवांना. कारण आपण त्याला टाकून दिलंय कुठे? शमशानभूमीत. तो अर्पण कुठे? शिवलाय. समाज ज्या गोष्टींना टाकून देतो त्याला अघोरी धारण करतो, कारण तो शेद आणि निषेधच्या परे आहे, तो अघोरी आहे. आणि खरा अघोरी समाजाचा कधी अहित नाही करत, तो समाजाच्या हिताच्याही विचारात असतो, तो सदैव समाजाच्या हितामध्ये असतो. पण एक भ्रामक कल्पना आहे लोकांमध्ये की अघोरी हा वाईट असतो. हो, लोकांना एक भीती आहे. ही भीती यांनी स्वतःच बनवलेली आहे. कारण की यांचा जो अघोरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की एक अघोरी स्मशानामध्ये असतो, तो मांसाहार आदी इत्यादी, मदिरापान इत्यादी करतो, पण ह्याच्या मागचं सत्य कधी कोणी जाणण्याचा प्रयत्नच नाही केला. काय आहे सत्य? सत्य हे आहे की ही पंचमखारावरती चालणारी परंपरा आहे. आम्ही तुम्हाला आधी सांगितलं की अघोरी म्हणजे शेद आणि निषेधच्या पलीकडे, त्याला सूचीबुद्धीतेशी काही घेणं देणंच नाही आहे. त्याच्याही पलीकडे जो आहे त्या अवस्थेत ज्याने मृत्यूच्या भयाच्या पलीकडे आपलं स्थान बनवलंय, तो अघोर म्हणजे शिवस्वरूप. शिवाला जाणण्याची, शिवाला प्राप्त करण्याची एक वेगळी परंपरा, ती घोर अंधकाराच्याही पलीकडे, पण अंधकारमय मध्ये राहून ज्या उजेडाला तो प्राप्त करतो तो अघोर. बरोबर. म्हणून हा शमशानवासी आहे. बरोबर. अघोरमध्ये 3 परंपरा बघायला मिळतात. आधी होते वनवासी, जे ह्या शमशानातनं त्या शमशानात, त्या शमशानातनं त्या शमशानात जायचे. मधली परंपरा अशी राहिली की लोक शमशानामध्ये स्थान बनवलं. पण आता तुम्हाला नवल वाटेल, आता ग्रस्ती लोक पण अघोरची दीक्षा घेतात. बर. आणि ही दीक्षा होतात. ग्रस्तीमध्ये राहून पण तुम्हाला अघोरचा अभ्यास पूर्ण करता येतो. आणि ग्रस्तीत राहून जो अघोरचा अभ्यास पूर्ण करता येतो ना, तो संन्यासी जीवनात तेवढा नाही करता येत. म्हणून ही लोक स्वतःला शमशानामध्ये ठेवतात आणि कंटिन्यू साधना असते. मान्य आहे की अघोरीचा स्वभाव थोडासा रूढ असतो, गरम असतो, कारण त्याच्या साधनेने जी ऊर्जा त्याच्यात बनलेली असते, कधी कधी ती ऊर्जा एकदम हाय लेवल, स्ट्रीम लेवलवरती जाते, त्यामुळे बॉडी पण त्याला तेवढं बॅलन्स नाही करत.
म्हणून ह्यांनी त्याला मदिरेमध्ये ठेवलेलं आहे. पंचमखारवरती चालणारी एक सुंदर परंपरा म्हणजे अघोर. याच्यातही सप्तमकार आहेत, पण तुम्ही दीक्षा कुठल्या परंपरेतनं घेताय, गुरु कोण आहे, परंपरा कशी चालत आली, त्याच्यात निर्धारित करतात. बरोबर. अघोरीशी घाबरण्याची काहीच गरज नाही. एक अघोरी जितका प्रेम देऊ शकतो ना ह्या जगात दुसरा कोणी देऊ शकत. फक्त तुमचा बघण्याचा आणि तो जो साधक आहे तो खरा अघोरी पाहिजे. पण मग आता प्रश्न असाच उभा राहतो ना की खरा अघोरी नेमका ओळखायचा कसा? खरा अघोरी तुमच्याकडनं भौतिक गोष्टीची अपेक्षा नाही करत. जसं की तो तुमच्याकडनं पैसा नाही मागत, तो तुमच्याकडनं देहसुख नाही मागत, तो तुमच्याकडे संपत्ती नाही मागत, तो तुमच्याकडे मदिरा मागेल, तो तुमच्याकडे चिलम मागेल, गांजा मागेल, किंवा भोजनासाठी मासादी किंवा पूजेसाठी एखादी वस्तू मागेल, पण भौतिक गोष्टीची तो अपेक्षा नाही करत. जर तो शमशानवासी आहे, अघोरी हा जर ग्रस्ती आहे तो तुम्हाला भेटणारच नाही. कारण तो अघोर पंथात आलाय साधनेसाठी, त्याला अघोरमध्ये अभ्यास पूर्ण करून पुढे जायचं आहे. एक गादी चालते तर अघोर परंपरेमध्ये, पण त्याला दुसरी परंपरा पण साथ देत असते. कारण एक अघोरी सदैव साधनेमध्ये तल्लीन असतो. रात्री ही त्याच्यासाठी दिवसा समान आहे. रात्र झाली की तो आपल्या साधनेला आरंभ करणार. माता घोरेश्वरी जी अघोरची काली आहे, बाबा अघोरेश्वर जे तिथले शिव आहेत, आणि रुद्राचे दुसरे स्वरूप जे कालभैरव आहेत, ही तिघांची पूजा शमशानात केली जाते. आतापर्यंत ही सत्यता नव्हती की देव ही शमशानात पूजली जातात, पण हे सत्य आहे की देव शमशानात पूजली जातात. ह्याच्या मागची सत्यता खूप वेगळी आहे. बरोबर. मला एक प्रश्न असं पडतोय की एखादा व्यक्ती जेव्हा अघोर दीक्षा मिळते, त्याला अघोर बनण्याच्या त्या प्रोसेसमध्ये येतो, त्याच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात आणि का लोक इकडे वळतात? अघोरमध्ये आताचा जो ट्रेंड आहे तो फार वेगळा आहे. बर. लोकांना ना आता कुतूहल झालंय. हो. याला आपण असं म्हणू की देखादेख. ठीक आहे. शिवाला प्राप्त करण्याचा एक सरळ सुगम मार्ग आहे अघोर. ठीक आहे. पण याच्यामध्ये सर्वात आधी जी कृपा होती ती अघोरेश्वरीची, जी काली माता. ठीक आहे. आणि त्यामध्येही जर कोणी सहाय्यक ठरतं तर ते काळभैरव आहेत, पण हे शमशानातले. ठीक आहे. प्रत्येक जागी भैरव वेगवेगळे आहेत. पण एक ग्रस्ती ज्यावेळेस अघोर साधनेशी दीक्षित होतो आणि अघोरच्या नियमाने ज्यावेळेस तो ग्रस्ती जीवन जगत असतो, खूप साऱ्या गोष्टीचा एक वेगळा आनंद असतो. अघोरच्या नियमानं म्हणजे नेमकं काय? अघोरचे नियम जसे की त्याचा मिळालेला गुरुमंत्राचा जप करणे. ठीक आहे. जसं तुम्हाला वेळ मिळेल, संडे असो किंवा अमावस्या असो, जी तिथी दिलेली आहेत गुरूंनी, त्या तिथीला तिथली पूजा अर्चना करणे, आणि त्याचे जे पंचमकार आहेत त्याच्या नियमांचं पालन करणे. पंचमकारातल्या काही गोष्टी अशा आहेत की आपण सोशल मीडियावरती नाही बोलू शकत, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी मान्य कराव्या लागतात, ग्रहण कराव्या लागतात. बस एक सुमोग होतं. पण अघोरमध्ये तुम्ही बिना सिद्धीचे नाही राहत. ओके. गुरुमंत्राचा जप ज्यावेळेस 5-6 लाखाच्या वरती जातो, तुम्हाला काही ना काही सिद्धी प्राप्त होते. शक्ती प्रत्यक्ष पण होतात. अघोरमध्ये एक पूर्ण जरी अभ्यास धरला, एक मोठी गणित जरी धरला, तर 3 वर्षाचा कालावधी लागतो. ठीक आहे. पण आम्ही तो कालावधी कव्हर करतो अवघी 3 तासात. कारण आम्ही तो अभ्यासक्रम त्याला देऊन टाकतो की आता तुला हा अभ्यासक्रम 3 वर्षात संपवायचा आहे, आता तू तुझ्या पद्धतीने संपव. पण गुरुमंत्राचा जप हा झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला परिवर्तन येतो, त्याच्यातली भीती मरून जाते. त्याच्यात भीती नाही राहत. त्याला भीतीच नाही राहत. त्याला शेद निषेध नाही राहत. तो पाप पुण्याचा विचार नाही करत. तो आपल्या शांततेत राहतो. तो स्वतःमध्येच राहतो. त्याला स्वार्थी अस्वार्थी लोकांचे नजरिये कळतात. म्हणजे तो असा बनून जातो की तो एक वेगळा होतो आणि सत्य जगामध्ये तो जगायला सुरुवात करतो. सत्याची खरी ओळख त्याला त्यावेळेस होऊन जाते, आणि शमशानाची खरी ओळख पण त्याला त्याच वेळेस होते. हे शमशान हे वंदनीय आहे, पूजनीय आहे, पण ते खऱ्या गुरुच्या मार्गदर्शनात जर असेल तरच. नाही तर पॉडकास्ट पाहिला आणि गेले शमशानात आणि आले दुसऱ्याला घेऊन, असं नाही व्हायला पाहिजे. फार पूर्वी आमच्याकडे एक साधक होता. त्याला शमशानमध्ये जायचं म्हणलं की फार भीती वाटायची. आम्ही त्याला सांगितलं की इस भय को खत्म कर सकते हैं. त्यामुळे कैसे?
म्हणलं त्याला कि जब भी तू शमशान जाएगा तो शमशान के गेट के पास खड़े हो जाना और शमशान को हाथ जोड़ देना, बोल देना कि यहाँ जितने भी विराजित है सबको मेरा प्रणाम. की तू ज्यावेळेस गेट समोर उभं टाकून हात जोडून म्हणशील की इथं जितक्याही शक्त्या बसल्यात त्यांना माझा प्रणाम, तर भीती नाही वाटणार. ते जे कोणी असतील ते शांत असतील. आणि शमशानचा एक नियम असा होतो की शमशानमध्ये गेल्यानंतर 10 संस्कार ज्यावेळेस होतात त्यावेळेस हे नाही म्हणायला पाहिजे की चला, कारण तुमच्या चलामध्ये व्यक्तिविशेष नाही आहे. खूप आतुर आहेत जे बाहेर येण्यासाठी येतात, ते तुमच्यासाठी यायला तयार आहेत बाहेर. पण हेच न कळत जर तुमच्या तोंडून चला निघाला असेल आणि हेच जर तुम्ही गेट जवळ आलात आणि परत तिकडे मुख करून हात जोडून जर म्हटलात की जे इथले आहेत ते इथेच राहा, तर एकही बाहेर येणार नाही. कितीतरी गणेश आहेत मधात, गणेश नावाचे कितीतरी व्यक्ती आहेत. चल रे गणेश, कुठला गणेश? तो 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 पण ज्यावेळेस तुम्ही गेट जवळ ही गोष्ट बोलता की इथले आहेत ते इथेच राहा, तेच कुठलीही शमशानची शक्ती तुमच्यासोबत नाही आहे, तर भय कशाचा आहे? समाजाला आणि लोकांना खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे, जेणेकरून शमशानची भीती खतम. तुम्ही कधी एक पाहिलंय की शमशानच्या अवतीभोवती लोक दारू पितात, नॉनव्हेज खातात, त्यांना काही नाही होत, कारण की पंचमकारातले 2 मकार तर ते स्वतःच तिथे करतात आणि शक्ती भोग घेते. एक अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही विचारायचं की तुम्ही टेबलवर बसल्यानंतर ही 3 छिटे का मारता, किंवा तुम्ही धार खाली का सोडता, थेंब खाली का सोडता. लोक वाईन म्हणजे जे बारमध्ये बसल्यानंतर बी क्रिया करतात. का? याच्या मागचं लॉजिक कोणालाच माहिती नाही, पण करतात. का करत असतील? कारण की हे माहिती आहे की आपल्या अवतीभोवती कोणीतरी आहे. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्हाला स्टडी करायची असेल ना, तर फेमस टू फेमस जितके बी बार्स आहेत मोठे मोठे, यांच्यात जायचं, तुम्हाला काही ना काही भेटणार. एक एंटिटी अल्कोहोल प्रेमी आहे, ती मांसाची प्रेमी आहे, ती गोडची पण प्रेमी आहे. बर. हा, गोड बद्दल नाही माहिती एवढं लोक, म्हणून लोक की शास्त्र म्हणतो की आपल्या निज स्थानी म्हणजे बेडरूम मध्ये गोड नाही ठेवायला पाहिजे रात्री. अच्छा, नाही ठेवायला पाहिजे. मी तर म्हणतो की पाणी पण नाही ठेवायला पाहिजे. पाणी पाण्याच्याच जागी ठेवा तुम्ही. पण होतं की प्रापंचिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही प्रपंच करता तेव्हा किचन मध्ये जाणं थोडंसं अवॉइड होतं. ती व्यवस्था तुम्ही बनवायची, पण ती बेडरूम मध्ये पाणी पण नाही राहायला पाहिजे, कारण की तुमच्या बॉडीमधनं जे काही दूषित ऊर्जा बाहेर पडत असते ना, त्यावेळेस ती पाण्याला पण कॅच करते आणि सकाळी उठून तुम्ही तेच पाणी ग्रहण करताय. ते इन्स्टंट नाही होत, पण स्लोली होतं. जसं स्लो पॉयझन वर्क करतं तसं ते स्लोली होतं. बरोबर. मला एक प्रश्न पडलाय की तुम्ही मगाशी म्हटलात जे अघोरी आहेत ते रात्री पूजा करतात, अमावस्या पाहून, तिथी पाहून, ज्या प्रकारे गुरु सांगतात त्या प्रकारे ते पूजा करतात, साधना करतात. तर ही पूजा, अघोरीची पूजा रात्रीच का केली जाते, अमावस्यालाच का केली जाते? त्याच्या मागे काय रिझन आहे? एक खरा अघोरी शक्यतो सूर्याच्या किरणात बाहेर नाही निघत. दिवसभर तो बाहेर निघत नाही, कारण रात्रभर पूजा चालते, दिवसभर तो बॉडीला आराम देतो. ठीक आहे, त्याची सकाळ संध्याकाळीच होते. बर. आणि त्याचा सूर्य सकाळी जेव्हा उगवतो त्यावेळेस त्याचा मावळतो. ठीक आहे. अघोर मध्ये रात्रीला एवढं महत्व याच्यासाठी आहे की जी देवता आहेत, ज्या शक्त्या आहेत, त्या सगळ्या शमशानवासी आहेत. शमशान दिवसा नाही जागत. बर. पण आपण जेव्हा शमशानवासी देवता म्हणतो त्यावेळेस फक्त आपल्याला भगवान शिव शंकरच दिसतात, माहिती आहेत. मग त्याच्या व्यतिरिक्त बाकी भगवान तर दिवसा असतात ना. घोरेश्वरी जी आहे ती रात्री पूजली जाते, जी काली आहे. कालभैरव पण रात्रीचे देवता आहेत, जे पूजले जातात. ठीक आहे. पंचमुखी हनुमानजी पण आहेत जे रात्री पूजले जातात, जे अघोरच्या मध्ये हनुमानजी आहेत. अघोरची एक विशेषता आहे की अघोरमध्ये तुम्ही मांसाहार आणि मदिरापान इत्यादी करून पण देवतेची पूजा करू शकता आणि त्याला देवतेला ग्रहण करावंच लागतं. ग्रहण म्हणण्यापेक्षा असं म्हणेल की ती जी पूजा त्याने केली आहे ती मान्य त्याला करावी लागते. जर तुम्ही अघोर पंथात दीक्षित आहात आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे आणि तुम्ही मांसाहार इत्यादी केला आहे,
तर कुठल्याही मंदिरातली देवता तुमचा विरोध नाही करत, कारण की तुम्ही ते तत्व जाणून घेतलात, ज्या तत्वाला देवतेला माहिती आहे की तो त्या तत्वाचा अधिकारी आहे आज. त्यामुळे कुठलीही देवता त्याला नाराज नाही करत. पण हे नियम कुठं होतो? एक खऱ्या अघोरीला. बरोबर. नाही तर का पाहिला पॉडकास्ट, खाल्लं मटण आणि गेले दगडू सेटला तर मार पडतील. हो, ठीक आहे. पण काही वेळेस असंही पाहण्यात आलंय की लोक करतात. खऱ्या अघोरी रात्रीकालीन याच्यासाठी साधनं होते की ह्यांची विशेष कृपा होते आणि शमशानच्या ज्या शक्त्या आहेत त्या जाग्या राहतात. सगळे आपला अनुभव देतात, परिचय देतात. तुम्ही रामकृष्ण परमहंसची जर पूर्ण स्टोरी माहिती असेल तर तोतापुरी महाराज जे गुरु होते त्यांनी बी रामकृष्ण परमहंसला रात्रीकालीन साधना शमशानामध्येच करायला लावली. आणि ज्यावेळेस भगवती यायची, अर्थातच कुंडलिनी जागरण व्हायचं आणि ती कपाळात यायची, ठीक आहे, त्यावेळेस तोतापुरी महाराज रामकृष्ण परमहंसजींना सांगायचे की तू खेळू नकोस तिच्याशी, तू खेळू नको आता. पण ते व्हायचं नाही, ते वेगळं व्हायचं की ज्यावेळेस कुंडलिनी आज्ञा चक्रावरती यायची, भगवती समोर यायची आणि खेळायची, म्हणजे ते कपाळाच्याच लेवलवरती मग्न राहायचे. तोतापुरी महाराजांनी काच तोडून त्यांचा कपाळ कापला आणि कुंडलिनी सहस्रारात आली, भगवतीचे दर्शन सुरू झाले. ठीक आहे. पण ही सगळी क्रिया शमशानामध्येच झाली. शमशानची जी शांतता आहे, शमशानची आपली जी पवित्रता आहे, ती त्याच्यापेक्षा मोठी कुठंच नाही आहे. कारण तिथं हा देह समर्पित झालेला असतो, तो आत्माही तिथेच असतो. त्यामुळे एक अघोरीसाठी शमशान हे मंदिर आहे आणि रात्रीकालीन त्याची पूजा ही त्याची परंपरा आहे. तो दिवसा तुम्हाला बाहेर दिसणारी नाही आणि तुम्हाला भेटणारी नाही, एक खरा अघोरी. बरोबर. आजकाल आपण सोशल मीडियावरती ना खूप सारे असे ब्लॅक मॅजिक रिमूव्हल म्हणा किंवा वशीकरणाच्या रील्स पाहतो आपण. याच्या मागचं किती गोष्टी खऱ्या असतात, कितपत या गोष्टीमध्ये सत्यता आहे? वशीकरण हे ट्रुथ आहे. वशीकरण होतं, नाही असं नाही आहे. एक व्यक्तीला आपल्याकडे वशीभूत केलं जातं, पण तुम्ही का करता ही क्रिया, ह्याचा कर्म काय लागणार? आज तुम्ही एन्जॉयमेंट करताय, ठीक आहे, याचा भाग्यकर्म लागणार, तुमचे कर्म फिरून तुमच्याकडेच येणार. आज तुम्ही एखाद्याला वशमध्ये करताय, ठीक आहे, ज्यावेळेस त्याला हे कळेल की तुम्ही त्याच्यावर क्रिया केली आहे, तो कोणाकडे तरी जाणार, तो त्याचं विपरीत वशीकरण. वशीकरण म्हणजे काय नेमकं? वशीकरण असं होतं की पहिले ही परंपरा खूप वेगळी होती. वशीकरण हे षटकर्मातलाच एक कर्म आहे. आपल्या इंद्रियांना आपल्या वशमध्ये करणं, दॅट इज अ वशीकरण. आपल्या इंद्रियांना आपल्या वशमध्ये करणं, दॅट इज अ वशीकरण. बर. ज्यावेळेस षटकर्म आली, ही एक साधकासाठी आली, एक योगीसाठी आली, एक संन्यासीसाठी आली, एक ग्रस्ती जीवनामध्ये राहून स्वतःवरती संयम ठेवणारे जे साधक होते त्यांच्यासाठी आली. पण कालांतरानंतर ह्या षटकर्माचा उपयोग समाजात आला. बर. की एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट, आपल्या मोहामध्ये ठेवणं, पाहिजे तसा त्याचा वापर करून घेणं, दॅट इज अ वशीकरण. ठीक आहे. एखादी व्यक्ती आहे आणि ती तुम्हाला खूप त्रास देते, पण तुम्हाला त्याला शिती नाही करायची, त्याला कुठल्या प्रकारचं नुकसान नाही द्यायचं, दॅट इज उच्चाटन. की त्याचं मन तुमच्यावरनं उठून जाणार. तुम्ही किती जरी कोणी काही जरी म्हटलं तर तो ठीक आहे रे गणेशला सोड, माझं नाही त्याच्याकडे लक्ष, तर दॅट इज उच्चाटन. एखाद्या व्यक्तीला सडन मृत्यू देणं, दॅट इज अ मारण. पण याच्यामध्ये बी स्लो पॉइझन सारखा प्रकार होतो. बर. किती व्यक्ती हळूहळू मृत्यूच्या दाराकडे जाते आणि मेडिकल रिपोर्ट्स ज्यावेळेस येतात ते सगळे नील येतात की काही नाही झाले, पण हळूहळू ती व्यक्ती जेवण कमी होतं, बॉडीत विकनेस वाढायला लागतो, हळूहळू हळूहळू हळू करत ती एक अशा अवस्थेत येते की डॉक्टर म्हणतो की पोटात अन्नच नाहीये तर जगणार कसा हा. कालांतरानंतर दिल्या गेणाऱ्या टॅबलेट्स, गोळ्या पण काम नाही करत. तो स्लो पॉइझन मारण क्रिया आहे. आता महाराष्ट्रात एवढी बघायला नाही मिळत, पण उत्तर भारतामध्ये तुम्हाला हांडीचा प्रकार मिळतो. पाहिलेली हांडी, एक हांडी क्रिया आहे जी हवेत उडत जाते. बरं.
आणि खास ही क्रिया त्याच्यासाठी होते की ज्याला मारण क्रिया त्याच्यावरती चढवली चालली आहे ती बराबर त्याच्याच घरासमोर जाणार आणि ती स्वतः नॉक करणार डोरला. ह्या क्रियेत एक विशेषता पाहिली की ह्या क्रियेमध्ये ज्याच्यासाठी हंडी निघते तोच व्यक्ती दार उघडतो. बर. आणि ती फाटकुने फुटते. त्यानंतर विदिन ऑफ मिनिटांमध्ये ती व्यक्ती खतम. पण ह्याचेही विपरीत परिणाम आहेत. म्हणून एकच सांगायचं की जर एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही वशीकरण करताय तर त्याच्या कर्मालाही तुम्ही तयार राहा. वशीकरण जर करता येतो तर वशीकरण तोडता पण येतो. वशीकरणाचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल? वशीकरणाचं उदाहरण असं होतं की आमच्याकडे ना एक केस आलेली कॅनडाची. हां, माझे क्लायंट्स बाहेर पण आहेत. तर त्यांनी ती जी होती ताई तिने सांगितलं की आमचं लिव्हिंग रिलेशनशिप होतं आणि असं ठरलं होतं की नंतर लग्न करायचं, पण आता माझ्या नावावरती सगळे लोन वगैरे उचलले आणि माझं जे कॅनडामध्ये मी फ्लॅट घेतला होता तो पण त्यांनी नावी करून घेतला आणि तो आता लग्नाला नकार करतोय. आधी आम्ही ह्या गोष्टीला मान्य नाही केलं, पण आमचे जे गुरुजी आहेत, मी ज्यावेळेस माझ्या एका गुरुभाऊशी हे डिस्कस केलं, त्यांनी सांगितलं की न्याय द्यायचा. जर ती एवढं सांगते तर न्याय द्यायचा. आम्ही कुठलीहीच क्रिया नाही केली. आम्ही तिला फक्त सांगितलं की आप ऐसे ऐसे करो. 8 दिवसात तो आला. 13व्या दिवसात त्याने ते जे घर नावी करून घेतलं होतं ते त्याने फिरवलं. आज जवळपास 3 महिने झालेत. हळूहळू करत तो तिचे पैसे परत करतोय आणि तो लग्नासाठी रेडी आहे. ह्यावेळेस ठीक आहे की तिने स्वतःला, स्वतःच्या अब्रूला, स्वतःच्या प्रॉपर्टीला वाचवलं. बरोबर. पण कितीतरी असे लोक आहेत की रस्त्याने एखादी मुलगी चांगली दिसते किंवा अशा काहीतरी मुली आहेत की एखादा मुलगा फार चांगला दिसतो, तो माझा व्हावा, त्याने माझ्याशी प्रेम करावं. ज्या मुलाला ती मुलगी ओळखत नाही, ज्या मुलीला तो मुलगा ओळखत नाही, तुम्ही त्याला वशीभूत करण्याचा प्रयत्न करताय. अशाही केसेस मी पाहिलं. एखादं एक्झाम्पल? माझ्याकडे एक व्यक्ती आहे, इंजिनियर आहे आणि त्याचं असं म्हणणं होतं की मला ह्या मुलीशी लग्न करायचं. आधी मी पण नॉर्मल होतो. म्हणलं ठीक आहे, काय अडचण आहे, तू इंजिनियर आहेस, मराठा आहेस, एवढं चांगलं घराणं आहे. तर त्याने सांगितलं की मलाही आवडते. म्हणलं ठीक आहे, स्थळ पाठव. ते म्हणे नाही गुरुदेव, ती मला नाही ओळखत. अरे बापरे. 2 मिनिटासाठी मी थोडंसं शांत होतो. म्हणजे नाही ओळखत म्हणजे काय? नाही, मी हिला लग्नात पाहिलंय का आणि मला फार आवडते आणि तिला जर तू आवडत नसशील तर मग आम्ही ती केस नाही घेतली, म्हणजे नकार दिला. त्या मुलीचं लग्न झालं. बर. आणि याला फार वाईट वाटलं. ठीक आहे. त्याचा एक मित्र होता, म्हणजे हे जवळपास महाराष्ट्रीयन आहेत पण हे MP मध्ये राहतात. त्याचा मित्र की त्याच्या मित्राची अशी इच्छा की त्यांचा डिवोर्स व्हायला पाहिजे. क्यों लोगों को तुम तकलीफ देना चाहते हो? अगर किसी ने गलती से तुम्हारा खुद का डिवोर्स करा दिया तो बरोबर ना, मग तो मागे सरकला. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत नाही आणि ती तुम्हाला आवडते हे ठीक आहे, पण पार तुम्ही त्याला मिळवण्यासाठी तंत्राचा आधार घेताय ते चुकीचं आहे आणि अशी क्रिया होत नाही. तुमच्या माध्यमातून मला एकच सांगायचं की असा जर कोणी वशीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल की अमुक व्यक्ती मला आवडते आणि मला ती वशीभूत करून घ्यायची आणि तिला माहिती नाही तुम्ही कोण आहात, तर नाही होत. ही क्रियाच नाही होत. ती होऊ शकत नाही. नाहीच होत. जर ती अननोन आहे, क्रियेमध्ये काही गोष्टी लागतात, ती अननोन आहे, तर तुम्ही क्रिया कशी चढवणार? बरोबर. एक मध्यंतरी मूव्ही आला होता, गुजरातीच मूव्ही आहे, परंतु त्यानंतर त्याचा रिमेक हिंदीमध्ये वगैरे बनवला. त्या मूव्हीची स्टोरीलाईन अशी होती की एक व्यक्ती असतो, तो व्यक्ती एका मुलीला एक लाडू खायला देतो आणि तो लाडू खाल्ल्याच्या नंतर ती मुलगी पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये जाते आणि मग त्यानंतर जो त्या मुलीकडून ते करून घेतो तर त्यावरती ते पूर्ण स्टोरी त्याची बसवलेली होती. ते खरं शक्य आहे की एखादी मी तुम्हाला असं सांगेल की मी तुम्हाला असं म्हणेल की लव जिहादचाच प्रश्न घेऊयात. लव जिहाद मध्ये होतं काय की एक हिंदू मुलगी एक मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते. तो तिला भेटतो, सगळ्यात आधी तर तो तिला इतर लावतो. ठीक आहे.
खाण्याच्या बहाण्याला तो कॉफी शॉपला नेतो, हम्म. ठीक आहे. त्यावेळेस आपली उष्टी कॉफी तो तिला प्यायला देतो आणि मुली बिंदास पितात. त्यावेळेस 4 अशा गोष्टी वाचलेल्या असतात त्याच्यावरती की ज्या हिंदू मुलीला नाही कळत. त्याचं वशीकरण, इस्लामी तंत्र. त्याच्यानंतर स्वीट खाल्ल्या जातं. ही मुली आपल्या सांगत नाहीत, पण ही सत्यता आहे. डार्क चॉकलेट्स, दॅट्स कुठल्याही प्रकारचं स्वीट, पण खास कर हा स्वीट त्यानं आणलेला असतो. बर. त्यानंतर ज्यावेळेस तिच्या देहाचं शोषण केलं जातं, तिला हेही माहिती आहे की मुलं बदलत आहेत, पण आपण पहिल्याच मुलाच्या याच्यातनं बाहेर नाही येत. आणि एका मुलीसोबत 4 मुलं आहेत, पण हे मोमेडियन आहेत, मुस्लिम आहेत. अशाही केसेस पाहिल्या, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खाण्यातनं पण ही क्रिया होते, नाही असं नाही आहे. बऱ्याचदा तुम्हालाही असं झालं असेल कधी लहानपणी किंवा यंगेस्टमध्ये की एखाद्याच्या घरी गेल्यानंतर एक वेगळीशी बेचैनी होते, एक नकोसं वाटतं. मी याला असं म्हणेल की तुमचा इष्ट, तुमचा कुलदैवत किंवा तुमचे पित्र तुम्हाला तिथून उठायला सांगतात आता की काहीतरी निगेटिव्ह आहे. अशा जागीच क्रिया होण्याचे चान्सेस असतात. मी कोणा व्यक्तीला वाईट नाही म्हणत, म्हणजे ऊर्जेबद्दल मी सांगितलं. ते हे वशीकरण होतं. आणि तुम्ही मूवीबद्दल बोलताय, पण मी म्हणतो की लव्ह जिहादच्या केसेस उचला, मोस्ट ऑफ तुम्हाला वशीकरण सापडणार. कारण तुम्ही कितीही त्या मुलीला समजवा, आखरीला ती त्याच्याकडेच जाते. आणि खूप मोठ्या मोठ्या घरच्या मुली आहेत ह्याच्यात. वशीकरण वास्ट आहे, पण वशीकरण तोडल्या जाऊ शकतो. बरं. वशीकरण तोडण्यासाठी देखील अघोरी लागतो ऑब्व्हियसली. मला एक सांगा की एक सर्जन आहे, सर्जनच्या ट्रीटमेंटला BMS वाला काय ट्रीटमेंट देणार? सर्जनकडेच जावं लागेल ना. तुम्ही लंडनला ऑपरेशन झालंय, तुम्ही तिथे न्यूरोसर्जनला भेटला, तर इथं आल्यानंतर तुम्ही BMS ला भेटणार आहे का? नाही, न्यूरोसर्जनकडेच जाणार ना. आणि त्या लेवलचा रिपोर्ट तोच बघू शकतो. बरोबर. जर ही क्रिया एक चांगल्या उत्कृष्ट तंत्राद्वारे केलेली असेल तर त्याला तोडणारा किंवा पलटवणारा उत्कृष्ट तंत्राचार्यच पाहिजे. ती तुटते. बरोबर. भारतामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, ती केली जाते तर ती तोडली पण जाते. बरोबर. मला एक सांगा की सपोज मला वाटतंय की माझ्यावरती कोणी वशीकरण केलेलं आहे, पण ते कसं समजलं पाहिजे? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला नाही कळणार ना की मला कोणीतरी वशीकरण केलेलं आहे की मी कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, त्या व्यक्तीला तर नाही कळणार. मग त्याला असं काही गोष्टी असतात का की ज्याने समजता येईल की मला समजता येईल किंवा माझ्या आजूबाजूच्या कोणाला समजता येईल की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे? सगळ्याला कळतं, पण तुम्हालाच नाही कळत. बर. सगळे म्हणतात तू बैल झालायस, तू तिचं ऐकतोस, ती तुला म्हणते बस तू बसतोय, ती म्हणते उठतोय, पण तुम्हाला ते राग येतो की ते तिच्याबद्दल असे का बोलतात. काही वेळेस अशा काही गोष्टी घडतात की नवल वाटतं की एवढा चांगला रुबाबदार मुलगा आणि हा हिच्या घरात ही कामं करतोय. मी पाहिले आहे केसेस. मजबुरीत क्रिया पलटावं लागली, आणि ज्यावेळेस पलटली क्रिया त्यावेळेस त्याला शुद्धी आली की यार मी हिच्या घरी टॉयलेट रूम साफ केली आहे. त्यावेळेस ते शॉक. तुमच्या आत्तापर्यंत एवढ्या तुमच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात खतरनाक केस काय होते आत्तापर्यंतचे? माझ्या आयुष्यामध्ये ना की बरेच जण हे विचारतात की जब आपने साधना करी तो आपको भयंकर अनुभव क्या था? भयंकर कधी आलाच नाही, कधीच काही भयंकर कधीच नाही आला. कारण काय होतं ना की मी ज्यावेळेस आरंभिक दौर होता माझा, तर मी शमशानकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच वेगळा होता. बर. म्हणजे मला आधीच ते शांतता भेटायची. आणि माझे जे पूर्वगामी गुरु होते, मी माझे सात्विकचेही गुरु मंत्र शमशानमध्ये रटलेले. बर. ते तिथे जप केल्यामुळे मला त्याचं काही वाटत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की शमशान आज प्रिय आहे, ठीक आहे. मला तो ना त्याचा भेदाभेद नाही वाटत, त्याची भीती नाही वाटत. अनुभव आली नाही अशी नाही आहे. मी असं म्हणेल की मी माझ्या एक शिष्याला एक साधना करायला सांगितली आणि त्याला हे सांगितलं होतं की सुरक्षा घेरा लावशील. सुरक्षा घेरा म्हणजे कवच. बर. तो लावशील आणि तू साधना करशील. तर त्याने ती साधना केली आणि जसा जसा टाइम पिरियड आता जात होता, 11 दिवसाची साधना होती.
9व्या दिवशी आवाज सुरू झाले. बर. शक्तीने आपले रिस्पॉन्स देणं सुरू केलं. हा जप करायचा आणि ते तिकडून घुरारण्याचे आवाज जोरजोराने यायचे आणि याचे जप संपून जायचे, आवाज बंद होऊन जायचा. 11वी रात्र होती. भारताची मूळ परंपरा आहे, वचनाला फार महत्व आहे इथे. तसं साधनेत वचनाला फार महत्व आहे. आता वचन होते, पण त्या रात्री असा काही आकार समोर आला की हा घाबरला. आणि आम्ही मोबाईल जवळ ठेवायला सांगतो, कारण आता संपर्काचं साधन तोच आहे. तेवढंच त्याने ते डायल केला आणि त्याने ते ऐकूही घातलं. म्हणजे 2 ऑप्शन आहे, एक तो साधना विसर्जित करो या तो भी शक्ति को फेस करो. वचन होगी जरूर, तुम हिम्मत से रहना, डरना नहीं, पीछे मत हटो. पण त्याने हिम्मत नाही राहिली. त्याने आम्ही एक क्रिया त्याला सांगितली की साधना पलटवायची कशी. त्याने ती साधना पलटवली आणि सगळं वातावरण शांत झालं. पण त्याला ह्या गोष्टीचा आनंद होता की शक्ती आहे, शक्ती येते, याचा मला प्रमाण मिळाला. आम्ही साधना केल्या, पण आम्हाला साधनेला कधीही कुठल्याही शक्तीने त्रास नाही दिला. मी ज्यावेळेस आग्र्यामध्ये केली साधना, त्यावेळेस एक व्यक्ती समोर आली आणि त्याला विचारलं की आप कोण हो. तर त्याने आपलं नाव प्रमोद सांगितलं आणि त्याने त्याची स्टोरी सांगितली 2 सेकंद की माझी मृत्यू इथेच झाली आहे ब्रिजवरती. आणि हा आधी नॉर्मल ब्रिज, ब्रिटिशकालीन ब्रिज होता. मी म्हणलं मी कैसे सही समजू. मग त्याने सांगितलं की ज्यावेळेस राजदूत लॉन्च झाली होती, बर, तेच त्याच्याकडे राजदूत होती 7 नंबरची, म्हणजे 7वी राजदूत आग्र्यामध्ये त्याच्याकडे होती. आणि तो त्यावेळेसची ती मोठी सिगरेट प्यायचा आणि तो यंगेस्ट एकदम बॅचलरच. तर तो ॲक्सिडेंटमध्ये मेला. 3 दिवसाच्या साधनेमध्ये हे संपर्क सुरू झाले, हे बोलवणं, येणं, बोलणं. पण पुढे आमचं काही जमलं नाही. इथे असं होतं साधनेत. लोक ही सत्यता नाही सांगत. बऱ्याचदा वचनांमध्ये नाही जमत, कारण शक्तीचे आपले वचन वेगळे आहेत, तुमचे आपले वचन वेगळे आहेत. आता लोक काय करतात, यूट्यूब, इन्स्टावरती मी पाहिलंय की स्वतःचं सगळं मार्केटिंग वाढवण्यासाठी काहीचे काहीही बोलतात. मी तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की कोणीही कुठलीही शक्ती जरी सिद्ध केली किंवा ती प्रत्यक्ष असेल आणि वचन झाले असतील, तर तुम्ही तिच्याबद्दल पोपोगंडा नाही करू शकत, नाही बोलू शकत. कारण की शक्तीला जर उजागरच व्हायचं होतं तर मग ती सगळीकडे सिद्ध झाली असती. ती तुम्हालाच का सिद्ध झाली आहे? तुमच्या त्या ऊर्जेचा लेवल त्या टाइममध्ये तसा होता, म्हणून ती तुमच्याकडे आली आहे. आणि शक्ती कोणाची गुलाम आहे हे सांगणं शक्तीला नाही पटत. त्यामुळे बऱ्याचदा शक्त्या याचा विरोध करतात की नाही, हमारे बारे में तुम किसी को नहीं बताओगे. मेन ते होतं. पण आजकाल लोक जे सांगतात की असं आहे, तसं आहे, तसं आहे, मग तुमच्याकडे एवढ्या मोठ्या शक्त्या आहेत, मग तुम्ही पॉडकास्टमध्ये काय करताय? तुम्ही अंबानीच्या बराबरीला बिझनेस करायला पाहिजे. बरोबर. एक सांगा मला, आजकाल ना पॉलिटिशियन्स देखील खूप जास्त साधकाकडे जातात आणि त्यांचे जे काही पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स आहेत त्यांच्यासाठी साधना करतात किंवा त्यांच्यासाठी या गोष्टीकडे जातात. तुमचा असा एखादा अनुभव आहे का? हे बघा, पॉलिटिशियनशी ना माझं फार जवळीकता आहे. मी त्यामुळे कोणाची नावं नाही घेणार, पण हल्ली माझे काही आमदार आहेत, नाव नाही घेत मी. हे बघा, वेगळं काही नसतं. जय आणि पराजय, बरोबर, 2 गोष्टी आहेत. राजकारण काय, एक विजय आणि एक अविजय. आता बरेच लोक काय करतात की प्रामाणिकपणाने जी कामं करतात ना, ऐन इलेक्शनच्या वेळेस त्या लोकांनाही धोका भेटतो. मग ही अशा वेळेस लोक आध्यात्मिकतेचा सहारा घेतात. पण पूजा पद्धती आपण रोज करतो, आपल्याला संस्कार मिळालेत की सकाळी उठणे, स्नान आदी करणे, पूजा वगैरे करणे जाणे. पण तंत्र जो आहे हा प्रॅक्टिकल आहे. शक्ती अनुभवण्याचा, शक्तीला प्रत्यक्ष करण्याचा आणि शक्तीचा अनुभव देण्याचा. आम्ही जे बी आमच्याकडे राजकारणी आहेत, आम्ही यांच्यासाठी 2च प्रयोग करतो, एक धुमावती, एक बगला. काय होतं त्याने? माता बगलामुखी ही अष्टम महाविद्या आहे आणि 10 महाविद्येपैकी एक माता धुमावती आहे. ही शत्रुमर्दिनी आहे.
ठीक आहे. आता कधी अशी पण वेळ येऊन जाते की एकीकडे आपल्याला प्रिय असलेली राजकारणी व्यक्ती असते आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्याच आबोसीमध्ये असलेली व्यक्ती बी तुमची शरणागती घेते. त्यावेळेस धर्मसंकट येतो. मग त्यावेळेस काय करता? धर्मसंकट येतो. पण त्यावेळेस एक शब्दभेदी बाण असतो. वचन कोणाला दिलेले त्याच्यावरती प्रयोग ठरतो. पण आम्ही असं नाही म्हणत की आम्ही हे करतोय आणि तुम्ही काहीच करू नका. नाही, तुम्ही तुमचा प्रचार चालू राहू द्या. तुम्ही तुमच्या लेवलवरती जे फाईट करायची ती करा. बाकी सुप्रीम लेवलची फाईट सुप्रीम करेल. कधी कधी असंही होतं ना की तुमचं अपोजिशन पण तुमच्यावरती तंत्रक्रिया चालवण्याचा प्रयत्न करतो. मग ह्यावेळेस ह्या क्रिया त्या क्रियेला अडवतात आणि तुमचा प्रचार तुम्हाला विजयश्रीकडे नेतो. पण होतं. आणि मी म्हणतो काय नाही राजकारणी लोकांनी अघोरचा किंवा तंत्राचा सहारा नाही घ्यायचा का? त्यांना अधिकार नाही आहे. परंतु एवढी मोठी महाभारत झाली, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रेरणा दिली, त्यांनी बी तर तंत्राचा वापर केला ना. हे लोकांना माहिती नाही. कसं? आज जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात तर नलखेड्यामध्ये माता बगलामुखीचं धाम आहे, जागृत शक्तीपीठ आहे. हे कसं झालं? हे कोणी स्थापित केलं? महाभारताच्या आधी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बगलामुखी अनुष्ठान करायला लावला होता आणि तो शमशानात राहून केला गेला. आज ते मंदिर शमशानभूमीमध्ये आहे. माता बगलामुखीची आज तिथं पूर्ण जागृत शक्तीपीठ आहे आणि महाभारत जिंकल्या गेली. जर एक राजकारणीने जर तंत्राकडे नाही जायला पाहिजे, स्वतःचा विजयश्री नाही पाहायला पाहिजे, मग अपराजिता स्तोत्राची रचनाच झाली नसती. कारण की अर्जुनानं अपराजिता स्तोत्राची स्तुती केली आणि त्यावेळेस माता अपराजिताने त्यांना विजयश्री दिला. भगवान रामचंद्रांनी अपराजिताची साधना केली. श्रद्धेचा भाव आहे. ज्या राजकारणाला जे पटतं ते करतं. आणि असंही तर राजकारणाच्या विषयांना घेऊन सोशल मीडियाने अघोरला बदनाम केलेलं आहे. कुठलीही पूजा, आता मागे अजितदादांच्या घरासमोर पण एक पूजा पद्धती होती, कोणीतरी मांडली, लगेच सोशल मीडियाने अघोर पद्धत, अघोर पूजा. ज्या दिवशी अघोर पूजा बघसाल ना त्या दिवशी बोलायलाही नाही राहणार मागे. मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीला घेऊन अघोरशी जोडू नका. अघोर खूप सुंदर आहे. अघोरला समजण्याची तुमच्यात ताकद असेल तर एक खऱ्या अघोरीकडे बसा, तो तुम्हाला सांगेल. पण विनाकारण अघोरला बदनाम नका करू. अघोर खूप सुंदर आहे, फक्त सूक्ष्मतेतनं त्याला बघणं लागतं तर कळल. त्या दिवशी भीती मरून जाईल. मी तर तुमच्या माध्यमातून हेही सांगेल की तुम्हाला अघोरीला घाबरायची गरजच नाही आहे. तुम्ही जर चुकीचे नसाल तर एक लक्षात असून द्या की एक अघोरी, एक कपालिक, एक सरभंगी समाजाला काहीतरी देतो, ठीक आहे. पण चुकून जर तुम्ही यांच्या आत्मसन्मानाला ठेस लावली, यांचा स्वाभिमान दुखवला, मग तुम्हाला कोणी नाही वाचवू शकत. मग तुम्ही विसरून जा की अब कोई बचाएगा हमको. कारण तो जितपत त्याच्या सन्मानाला ठेस नाही पोचत तो काहीच नाही करत. माता सती दक्षाच्या यज्ञामध्ये गेली होती, चर्चा झाली, वादविवाद झाले, अपमान झाले, शिवांनी सगळं सहन केलं. पण जसं महादेवांना ही गोष्ट कळाली की माता सतींनी 10 करण घेतला यज्ञामध्ये, तो आत्मसन्मान होता, ठेस पोचली. त्यांनी आपल्या जठेमधनं वीरभद्र आणि भद्रकालीची उत्पत्ती केली. एक अघोरी बी तो स्वरूप आहे की ज्यावेळेस त्याच्या आत्मसन्मानावरती येईल, त्याच्या स्वाभिमानावरती येईल, मग तो विचार नाही करणार. तितपत तो देवांचा बांधील काय. खरा अघोरी ह्या लेवलचा असतो. कारण मी जर आज सांगेल की घाबरू नका तर उच्चडसुंब लोक अघोरींना त्रास देतील. पण मला त्या उच्चडसुंब लोकांना एकच सांगायचं आहे की खऱ्या अघोरीला त्रास देण्याआधी विचार करून घ्या. त्याच्या आत्मसन्मानाला जर ठेस पोहोचली तर तो कुठल्या लेवलला जाऊ शकतो, तुम्हाला कोणी नाही वाचू शकत. बरोबर बरोबर. मला एक सांगा, तुम्ही मगाशी बोललात की आपण पूजा करतो, पूजापाठ करतो आणि त्याच्यात दुसरी बाजू आहे आपण मंत्र तंत्र या गोष्टी देखील करतो. तर या दोन्हीमध्ये मूलभूत फरक काय आहे? कोणी काय केलं पाहिजे?
हे पहा, पहिली गोष्ट हे की ही लोक जे म्हणतात ना की तांत्रिक क्रिया, हा. मला एक सांगा, तुम्ही क्रिया नाही करत घरी? मूर्तीपूजा कधीपासून आली? आता सुविधा झाली म्हणून तुमच्या घरात पितळाच्या, चांदीच्या, सोन्याच्या मूर्त्या. बरोबर. आधी काय होते? सोन्याचे टाक, चांदीचे टाक. त्याच्या आधी काय होतं? मोठे शिवालय, मोठ्या मोठ्या यज्ञशाला. त्याच्या आधी काय होतं? गायत्री पठण, सूर्यनारायणाचं हवन होम. त्याच्या आधी काय होतं? युगानुसार पूजा पद्धती बदलल्यात. कलियुगामधली पूजा, एक देवघर, त्या देवघरामध्ये एक विशिष्ट रंगाचा म्हणजे लाल रंगाचा कपडा, त्याच्यावरती ठेवणार अक्षदा, बरोबर, त्याच्यावरती स्थापित पंचामृताने धुतलेली आपली देवतेची मूर्ती स्नानादी करून, त्याच्यावरती चंदनाचा टिळा, त्याच्या गळ्यामध्ये कलावा अर्पण, त्याला पुष्प अर्पण, त्याच्यासमोर तुपाचा दिवा आणि वाटीमध्ये प्रसाद भोग, आणि बरोबर. त्याच्यानंतर आपण गोल राऊंड शेप मध्ये आपली आरतीची क्रिया संपन्न करतो. तंत्रक्रिया नाहीये. जोडलंय ना तुम्ही सगळं, कपडा जोडला, तांदूळ ठेवले, क्रिया केली ना सगळी. मग एक तांत्रिक ज्यावेळेस क्रिया करतो तो तंत्राच्या हिशोबाने करत असतो. तोही वस्तू ठेवतो, तोही क्रियेला जोडतो, तो मंत्र उच्चारण करतो. तुम्ही इथं स्तोत्र पठण करता, तो त्याचे क्रियेचे मंत्र जपतो. इथे तुम्हाला गुरुने दिलेले मंत्र जप करताय. बरोबर, करताय तुम्ही तेच. फरक एवढा आहे की तुमची क्रिया स्लो काम करते, त्याची वास्ट काम करते, कारण ते तंत्र आहे. लोकांना भ्रम आहे. आता त्याच्याही पलीकडे पाहायला गेलं तर आजकाल माहित नाही लोकांमध्ये काय असं चाललंय की देवघरामध्ये इतकी देव भरलेली आहेत की पंगत लागलेली देवांची. आणि मग यांच्या घरचे हॉस्पिटल नाही संपत, यांच्या घरातले विवाद नाही संपत, यांच्या घरातल्या अडचणी दूर होत नाहीत. का पाहिजे तुम्हाला? ज्या देवतेचा भोग पंचोपचार पूजन, त्याची कुलाचार पद्धती माहिती नाही, त्या देवतेला तुम्ही का असं घेऊन येता? तुम्ही तीर्थयात्रा करा, तुम्ही दर्शन घ्या, हरकत नाही आहे. पण ज्या देवतेची पूर्णता पूजा विधी तुम्हाला माहिती नाही, ते सगळे उचलून तुम्ही देवघरात का आणता? नियमाने 5 देव पाहिजे घरात. त्या 5 देवापैकीच तुमची कुलदेवी आहे, तुमचा कुलदैवत आहे. कुठले 5 देवत पाहिजे? एक सूर्यनारायण, एक नारायण, एक महागणपती, एक भगवान शिव आणि एक माता पार्वती म्हणजे दुर्गा, जी जगदंबा आहे. हेच पंचमहेश्वर. पंचमहेश्वराच्या ह्याच 5 मूर्त्या, हे 5 स्वरूप, सूर्यनारायण ब्रह्मतत्व, नारायण ब्रह्मतत्व, गणेशजी ब्रह्मतत्व, शिवजी ब्रह्मतत्व आणि आदिशक्ती माता दुर्गा जगदंबा ब्रह्मतत्व. हे 5 ब्रह्माचे स्वरूप आहेत. जे ब्रह्म आहे, ब्रह्मा नाही, परब्रह्म परमात्मा जे आहेत त्यांनी हे विभाजन केलेले 5 तत्व. हेच तुमच्या याच्यात बसली पाहिजे. ह्याला पाहूनच पंचायत आहे. जी पंचायत चालल्या गेली 5 लोकांची, ती ह्या पद्धतीला बघूनच पंचायत उभी झाली, जे पूर्वीपासून चालत आलेली आहे. लोकांना भाराभर देव पाहिजेत आणि एकाचीही पूजा पद्धती माहित नाही. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही सात्विक पूजन आहे आणि तिथं तुम्ही धुर्पता बसवलेली आहे, जी चंद्रपूरची महाकाली आहे. ज्या देवतेची तामसिक पूजा होते त्या देवतेची तुम्ही सात्विक पूजा करताय, ठीक आहे, हरकत नाही. पण तिच्यासोबत येणारे गण, तिच्या जो गण, तिच्यासोबत येणारे भैरव, तिच्यासोबत येणारे भूतगण, यांचं काय? लोकांना हेच नाही कळत की आपले देव किती आहेत. आपल्याला जी परंपरा माहिती आहे परिपूर्ण, तेच देव तुमच्याकडे असून द्या. तुम्ही तीर्थयात्रेला जा, तुम्ही मंदिरात जा, तुम्ही देवदर्शन करा, हरकत नाही आहे. पण त्या ऊर्जेला घरी आणण्याआधी विचार करा. बरोबर. याच्यामध्येच ही गोष्ट येते की बरीच लोक काय करतात, हे देव ते देव ते देव करतात आणि आपले कुलदैवत नाही आणत. मी पाहिलंय खूप जागी, कुलदैवत कोण आहे माहित नाही. लोकांना ते इष्ट नाही कळत. आताच्या जनरेशनला जर म्हटलं ना की तुझा इष्ट कोण आहे, तर ते इकडे तिकडे बघतात. ते काय असतं? पित्र तर खूप दूर दूर राहिले. पित्राची पूजा का केली जाते? इष्ट कोण असतो? कुलदेवता देवी काय आहेत? जर कुळाचेच ह्या 3 देवतेंना जर मेन कुळदेवतेला जर भोग नसेल, तर तुम्ही साधना करून जे सिद्धी करसाल, जी शक्ती आणसाल, ती कशी येणार? बरोबर. एक खरा साधक जर त्याला साधनेमध्ये परिपूर्णता पाहिजे असेल तर त्याचा इष्ट त्याला माहीत असावा.
त्याचे कुलदेवी आणि देवता त्याच्या फेवरमध्ये असावेत, त्याचे पित्र त्याच्या फेवरमध्ये असावेत. म्हणून साधनेच्या क्षेत्रात जर कोणी येत असेल तर त्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, गुरु असणं खूप गरजेचं आहे आणि निस्वार्थ भावनेने साधना करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही शक्ती प्रत्यक्षही अनुभवू शकता, प्रत्यक्ष तिला बघू शकता. पण तुम्ही स्वार्थी भावनेने यूट्यूब इंस्टाग्रामवरनं मंत्र उचलून जर जपत असाल तर तुमची अधोगती निश्चिंत आहे. आमच्याकडे एक मुंबईची केस होती. त्यांनी असंच आपल्या युट्यूबवर बघून एक साधना सुरू केली आणि त्याच्यामध्ये जे बीज मंत्र होते त्याचा उच्चार वेगळा झाला आणि ज्यांचं बघून त्यांनी केलं ते व्यक्ती फोन उचलाय तयार नाहीये. आणि ज्यावेळेस उचलली त्यावेळेस त्याने 51,000ची डिमांड केली. त्यावेळेस तोपर्यंत यांचे एक 1.25 लाख जप पूर्ण झाले होते, यांना 5 लाख करायचे. यांनी केलं, त्या 5 लाखामध्ये यांचं मुंबईत राहतं घर विकल्या गेलं, यांना हॉस्पिटल सुरू झाले, नातेसंबंध तुटून गेली आणि भयंकर दशा झाली. ही बाई नंतर आंघोळी करायला तयार नाही, नॉनव्हेज चाईला असा काहीतरी म्हणजे इच्छा व्हायला लागल्या की प्रतिदिन नॉनव्हेज लागायला लागलं. सगळं निगेटिव्ह होऊन बसलं फक्त त्या एक बीज मंत्राचा चुकीचा उच्चार. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे, गुरुच्या सानिध्यात बसून गुरुच्या नियमाने गुरुच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही साधना करा तर शिती नाही आहे. पण आजकाल लोकांना गुरु नकोय, गुरुची सेवाही नकोय, गुरुच्या हाताखाली राहणंही नकोय. बस ते म्हणतात ना, गरम गरम शिरा झाला की तळ हातावर पाहिजे, पण आपल्याला पोळणार किती आहे हे कोणाला नाही माहिती नाही. बरोबर. याबद्दल मी रिसर्च करताना ना अजून 2 खूप इंटरेस्टिंग साधना माझ्या वाचनामध्ये आल्या. एक होती यक्षिणी साधना, अप्सरा साधना, आणि मगाशी बोलताना तुम्ही अजून एक साधना मला बोललात. तर या साधना नेमका काय आहेत, ह्या काय होतं याने? हे पहा, यक्षिणी साधना ना फार सुंदर आहे, पण लोकांनी कसं एक भ्रम बनवला आहे सोशल मीडियावरती की यक्षिणी वाईट असते आणि ती रक्त पिती आणि हे ती. याचा अर्थ आहे की तुमच्याकडे ज्ञान अर्धवट आहे. अर्धवट ज्ञानाला तुम्ही सोशल मीडियावरती ॲनिमेशन्स थ्रू किंवा तुमच्या व्हिडिओज थ्रू तुम्ही पसरवताय. यक्षिणी खूप सुंदर आहे आणि ती सरळ आहे. तुम्ही तिची साधना कशी करताय? तुम्ही ज्या गुरुच्या सानिध्यात साधना करताय त्या गुरुकडनं तुम्ही ज्ञान घेतलाय का की गुरुदेव मला यक्षिणी साधना करायची आहे, मी कुठल्या तत्वातली करू? यक्षिणी साधना म्हणजे नेमकं काय आणि त्याने काय होतं? एक यक्षिणी साधनेने असं होतं की विशिष्ट त्याचा टाइम पिरियड असतो. त्या टाइम पिरियड मध्ये एक विशिष्ट टायमिंग मध्ये विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करून विशिष्ट माळेने त्याचा जप केल्यानंतर एक ऊर्जा तिथे येते. ठीक आहे. आता लोक म्हणतात कसं? आता जर तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही लम म्हणा, म्हणा लम, लम म्हणा, लम म्हणा, लम, काय होतंय? काही नाही. आता लम लम म्हणा आणि इथे मधात लक्ष द्या गालात, काय होतं? म्हणा लम 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 लम, काय होतं? नाही, काही जाणवलं नाही. ज्यावेळेस लम लम लम, ह्या लम मधला जो ब्रिदिंग आहे ना, उच्चार आहे, तो घुमतो तोंडांमध्ये. एक विशिष्ट माळी ज्यावेळेस मंत्र जपल्या जातो त्याचे जे व्हायब्रेशन जनरेट होतात, त्या मंत्राची ज्यावेळेस ती फ्रिक्वेन्सी जुळत जाते वरती, तर ती हळूहळू त्याच टायमिंग मध्ये त्याच आसनवरती आणि त्या विशिष्ट काळांमध्ये ती रोज रोज त्या लेवलला जात राहते. आणि याच्यात मूळ आहे मेन संकल्प. गुरुच्या मार्गदर्शनामध्ये संकल्प विद्यार्थी घेऊन तुम्ही ज्यावेळेस त्या साधनेची सुरुवात करता तर ती जी तुमची जी ऊर्जा आहे, तुमची जी ती फ्रिक्वेन्सी तिथे जाऊन कॅच करते की ज्या लोकात तिचा संपर्क आहे आणि ती ऊर्जा तुमच्या समोर येते. याच्यात प्रत्यक्ष पण होते, पण तुमची यक्षिणीची कल्पना कशी आहे तशी ती प्रत्यक्ष होती. अच्छा. जर तुम्ही तिला आई रूपामध्ये बोलवलेलं तर ती मातृ रूपामध्ये येणार. तुम्ही तिला भार्या रूपामध्ये बोलवलंय म्हणजे पत्नीच्या रूपात बोलवलंय तर मग ती त्या अवस्थेत येणार. तुम्ही जर तिला प्रेमिका म्हणून बोलवलंय तर ती प्रेमिकेच्या अवस्थेत येणार. ते तर खरा गुरु तुम्हाला त्याचं सांगू शकतो की तुला कुठल्या नात्याने तिला बोलवायचं. तुमच्या माध्यमातून मी एकच सांगेल की एक व्यापारीने, एक सेलिब्रिटीजनी जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, एक उद्योगपती जे आहेत, एक जे सोशल मीडिया जी आहे, मी म्हणतो यांनी सगळ्यांनी यक्षिणी आणि अप्सराची साधना करायला पाहिजे.
मला एक सांगा, तुम्ही सायन्सकडे कसं पाहता? हे बघा, सायन्सची जर तुलनेचा प्रकार वेगळा आहे. ठीक बरं. आहे, मी असं म्हणेल की कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं आहे, कलेक्टरला भेटण्याआधी आपल्याला पिऊनला भेटावं लागतं. हो. बरोबर. हो. पिऊनकडे जर आपलं काम होत असेल तर आपण कलेक्टरला त्रास देणार का? नाही. पिऊनकडे जर आपलं काम जमत नसेल तर आपण कलेक्टरकडे जाणार. ठीक आहे. तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की डायरेक्टली तंत्राकडे किंवा तांत्रिकाकडे जाऊ नका, आधी हॉस्पिटल जा. ज्या वेदना होत आहे, जो त्रास होतो, त्याच्याशी संबंधित जो कोणी डॉक्टर आहे त्याची ट्रीटमेंट घ्या. हे घेऊन देखील जर तुमच्यामध्ये फरक पडत नसेल, ओके, डॉक्टरी रिपोर्ट नॉर्मल येत असतील आणि वेदना होत असतील, तर मग तुम्ही तंत्राचं सहाय्य घ्या. ज्याला मी असं सांगेल की तुमचं काम पिऊनकडे होत नाहीये, आता तुम्हाला कलेक्टरला भेटावंच लागेल. सो तुम्ही सायन्सला नाकारत नाही आहात? मी सायन्सला नाही नाकारत, कारण की सायन्स आमच्या वेदांमध्ये जे काही वर्णित होतं, जसं ग्रॅव्हिटीचा फोर्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या आधी लिखित होत्या. इंग्रज आली, त्यांनी त्याचं लेखन वाचन सगळं केलं आणि आपल्या परिभाषेनुसार त्यांनी त्याचं वर्णन केलं आणि सांगितलं की ग्रॅव्हिटीचा फोर्स आधी होता. एकदम कोणीतरी आलं आणि त्यांनी ते बुक्स लिहिली आणि ते मोठे सायंटिस्ट झाले. पण आधीही माझ्या ऋषी महर्षींनी जे वेदांत लिहिलेली आहे त्याच्यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. सायन्सला काय नाही मानत, पण सायन्सची एक मर्यादा आहे, त्याच्या पुढे सायन्स काम नाही करत. ब्रेनच्या अस्तित्वाच्या परे ज्या गोष्टी आहेत तिथं सायन्स वर्क नाही करत. जसं आमच्या साधना झाल्या, साधनेमध्ये सायन्सला महत्व नाही आहे. साधनेमध्ये जर कोणाला पाहिलं जातं तो एक कॉग्निटिव्ह सायन्स, जो ब्रेनच्या अस्तित्वाच्या परे ज्या गोष्टी आहेत त्याला अस्तित्वात आणण्याची क्षमता ठेवतो, तो कॉग्निटिव्ह सायन्स. आणि याचा जो बेस आहे ती साधना. बर, की साधनेच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगायचं की कोणीही उठून तांत्रिकाच्या नादी लागू नका, कुठल्याही तांत्रिक मांत्रिकाकडे मेडिकल क्लिअर झाल्याशिवाय जाऊ नका. आणि आजकाल जे काही महाराष्ट्रात चाललंय, तर माझं एकच म्हणणं आहे की कुठल्याही तांत्रिकाच्या अधीन होण्यापेक्षा आधी जाणून घ्या की तो कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या लेवलवरती वर्क करतो, कोण आहे. तर हेच आहे फरक आमच्या याच्यात की सायन्स आणि कॉग्निटिव्ह सायन्स. बरोबर. आपण सोशल मीडियावरती पाहतो की खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये असं दाखवतं की एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतं, अचानक त्याच्या शरीराचे हालचाली बदलतात, तर ते खरं होतं तसं? हे बघा, आम्ही आज अघोर पंथातनं दीक्षित आहे, आमची कापालिक पूर्ण होता येते. असा अंगात जर देव आला असता तर एवढे अवतार आणि शक्तिपीठ झालीच नसती. अंगात येत नाही मी हे नाही म्हणत, पण सगळ्याच्याच अंगात येतं हे मान्य पण नाही करत. एक व्यक्ती देहाने आत्म्याने जर एवढा शुद्ध आहे तर योगिनीचा संचार होऊ शकतो. एक जी गणनायिका आहे, शक्तीची जी गणनायिका, तिचा संचार होऊ शकतो. तिच्या भगवतीच्या नावाखाली ती येऊ शकते. ती तुम्हाला कोल पण देणार, तो कोल सत्यही ठरणार, पण भगवती नाही येणार. जेवढं ज्ञान आणि ज्या साधनेतनं मी मिळवलं आणि जे मला माहिती आहे ते मी सांगतोय की भगवती महामाया आदी पराशक्ती माता ललिता जगदंबाजी महाकाली आहे. पृथ्वीवरती जर हिला यायचं आहे ती आधी देव देवेश्वर पंचमहेश्वराला आज्ञा देणार, ते नारायणला आज्ञा देतील. भगवान नारायण, भगवान शेष नारायणला आज्ञा देतील. निराकार रूपी वासुकी पृथ्वीला आपल्या फणावरती घेते. पृथ्वीलाही माहिती आहे की प्रचंड ऊर्जा आहे आणि प्रचंड ऊर्जा धरतीवरती येणार आहे. ज्यावेळेस भगवती धरतीवर येणार आहे तो विचार करा कोण कोण येईल. 64 योगिनिया, 52 भैरव, त्यांचेही गण, देवीचे गण, गणेशाचे गण, भैरवाचे गण, कालीचे गण, एवढी फौज घेऊन जर ती खाली येते, एका देहात ती कशी येणार? बरोबर. चितडे उडतील त्या देहाची. देवीच्या नावाखाली काही शक्त्या येतात हे मी मान्य करतो, पण हे जे सगळ्याच्याच अंगामध्ये जे येतं ना हे नाही मान्य करत. बर. आणि पाहिलं ज्या बी लोकांच्या अंगात येतं ना यांची तुम्हाला ना फायनान्शियल कंडिशन हमेशा वीक दिसणार. एक संन्यासी मी समजू शकतो, एक वनवासी समजू शकतो,
ठीक आहे, एक साधक जो सगळं काही त्यागून बसलाय त्याला मी समजू शकतो की तिथे फायनान्शियली कम. तुमच्या अंगात देवी येतीये, तुमच्याकडे लोक येतात, तुमच्याकडे गरिबी काय, भगवती आहे ना, कोण आहे भगवतीच्या नावाखाली येणार, काय मागता येते. आमच्याकडे एक व्यक्ती होती, आम्ही त्यांना सांगितलं की यांना हॉस्पिटलला न्या तुम्ही आणि हे बरे होतील, थोडा टाइम लागेल. त्या काकूंनी नाही ऐकलं. ते अशाच एक अंगात येणाऱ्या एका ताईकडे घेऊन गेल्या. तिच्या अंगात आला आणि लिटरली त्यांच्या मुलाने एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मला त्यांनी नंतर दाखवलं की तिच्या अंगात येतं आणि ती स्वतःला भवानी म्हणते आणि ती म्हणते की तू माझा नवस बोल. आता नवस काय तर 5 ग्रामचे मनी मंगळसूत्र आणि 5 ग्राम कानातले. ठीक आहे, त्या काकूंनी तेही केलं. ते म्हणे की तुझा कुंकू असाच राहणार. लिटरली 22 दिवसानंतर ती व्यक्ती वारली. ही बाई महिन्याभरासाठी गायब. कारण की त्या दिवशी त्यांनी 1.5 लाख रुपये घेतले होते तिच्याकडनं आणि ती व्यक्ती गायब. 1.5 लाख गेले. मनी मंगळसूत्र भगवतीला का पाहिजे, कानातले सोन्याचे भगवतीला का पाहिजे. जिचं वर्णन असं येतं की जी प्रेमाची भुकेली आहे, जी श्रद्धेची भुकेली आहे. भोग तर सगळेच देतात, भोग मान्य करतो मी, दागिने का लागतात, कोण घेत आहे, भगवती का भगवतीचा अंगात येण्याचं नाटक करून तुम्ही घेताय. अशा काही केसेस आहेत. म्हणून मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं की अंगात येत नाही त्याचा विरोध नाही आहे, पण सगळ्याच्याच अंगात येतं ते शक्य नाही. बरोबर. तुमचा प्रवास गुरुदेव कसा चालू झाला होता? मी 7th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हापासून मी असा आहे. माझ्याकडे त्या टाइम मध्ये छोटे छोटे चित्र राहायचे. मला नाही कळायचं की हे कशाचे, पण एवढं माहिती होतं की हे भगवतीचे स्वरूप आहेत. अशा करत क्रम झाला की नाही हा वेडा झालाय किंवा हा देवीच्या मागे पागल आहे ना, असं. पण नाही कळायचं. मी घरी यायचो आणि भगवतीच्या मूर्तीला प्लास्टिकच्या छोट्या छोट्या मान्यांचे हार बनवणं, हे करणं. मग हळूहळू तिची स्तुती कळाली. स्तुती म्हणजे एक साधी भक्ती अशी चालू होती. 9 to 10 स्टँडर्डला आल्यानंतर मला कुंडलिनी जागरणाचे विषय कळाले. आणि त्यावेळेस मला कळालं की माझ्याकडे जे चित्र आहेत हे दशमहाविद्या आहेत. पण ज्यावेळेस मी तंत्राचा विषय निवडला, ज्यावेळेस या तंत्रामध्ये आलो, त्यावेळेस मला कळालं की मला तर आधीच निवडलं गेलं होतं, फक्त टायमिंगची वाट बघितली जात होती. आणि त्यावेळेस माझी जी पहिली साधना होती, त्या साधनेमध्ये मी वचन तर नाही झाले, पण मी असे पाहिले की जणू गुडघ्यापर्यंत लुगडं आहे, सोन्याने भरलेले मोठे मोठे चैनी आहेत पायामध्ये आणि 10 बोटांमध्ये बिछवे आहेत. हा माझा साधनेचा पहिला अनुभव. अप्सरा साधनेमध्ये माझा वेगळा अनुभव होता. म्हणजे तो असा आहे की मी एक वचन दिलेलं आहे, त्यामुळे मी जास्त तर नाही सांगू शकत, पण असुम होता जो बी होता. त्यामुळे मी कॉन्फिडन्सली आज लोकांना सांगतो की अप्सरा साधना करा. मी जास्त त्या साधनेवरती भर देतो की ज्याचे अनुभव मी घेतलेत. काही गोष्टी आहेत वचन दिल्यामुळे सांगता येत नाही, पण ज्या मी केल्यात आणि मी कॉन्फिडन्सली सांगू शकतो हे होत आहे. बस. तुमचं गुरुधाम नांदेडमध्ये जे आहे त्याची सुरुवात कशी झाली? तुम्हाला का वाटलं ते चालू करावं? गुरुधाम मी याच्यामुळे स्टार्ट केलं होतं की मला जी आधी प्रेरणा मिळाली होती ती भगवतीकडनं. त्यामुळे मी आधीच शाक्त परंपरेशी हे होतो. आणि मग माझे जे गुरु झाले, असं झाले म्हणून नाही, पण माझी आस्था आहे की भगवान दत्तात्रय. माझा एक जर्नी आहे. मी तुळजापूरला गेलो होतो आणि मी तिथे रडत होतो. मला पुढच्या अभ्यासाची ही पाहिजे होती आणि माझे गुरु शिव झालेले होते. त्यावेळेस मला ना एकदम कानामध्ये आवाज आली की तू गाणगापूरचा. मग गाणगापूर माझ्यासाठी फार नवीन होतं. मी ज्यावेळेस बाहेर आलो आणि ST स्टँडवरती विचारलं की गाणगापूर कसं जायचं, त्यांनी सांगितलं सोलापूर जा. मग मी सोलापूरला गेलो. काहीच नाही, खूप
कमी पैसे खिशात, बॅग, निघालं, प्रवास सुरू झाला. आणि सोलापूरला गेल्यानंतर कळालं की रात्री 1 वाजता गाडी आहे. गाडीत तर बसलो, धाकधूक सुरू झाली. बघा, भूतांची भीती नाही वाटत, माझ्याची वाटते. धाकधूक सुरू झाली की अननोन स्टेट, अननोन लँग्वेज. आणि कसं जर तिथे मराठी, अननोन हिंदी, स्टेट कसं? सोलापूर म्हटलं ना. कर्नाटक जायचं ना आता गाणगापूरला. अच्छा. सोलापूरला तर मी सोलापूरहून गेलो, पुढे, तिथून तर बरं. बसमध्ये बसलो मी, हां. आणि आता पुढे जायचं. मग तितक्यात एक यंगेस्ट मुलगा आला आणि त्याने हात ठेवला हातावरती. त्यामुळे कुठे जायचं? म्हणलं गाणगापूरला. मग ठीक आहे, मी आहे. एकदम ब्लँक, काहीच माहिती विचार, नाही, काहीच नाही. आणि एकदम हातात हात. एक थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं आधी, की थोडं वेगळं वाटलं हो. एकदम. पण त्याने हात तो असा कसून धरलेला होता की जसं असं वाटत होतं की पिता आपल्या पुत्राचा हात धरतो. शॉक तर मला त्यावेळेस लागला की ज्यावेळेस आम्ही सकाळी 4:30-5 वाजता त्या चौकात उतरलो आणि तिथून आम्ही तिथे जे टमटम ॲटो होते त्याच्यात बसलो आणि आम्ही संगमाकडे गेलो. त्याने मला सांगितलं की ती वॉशरूम आहे, तू म्हणजे मराठीत बोलला की ती बाथरूम आहे, तू जा आणि स्वच्छ म्हणजे फ्रेश होणे. हां. आल्यानंतर त्या व्यक्तीने अशी गोष्ट सांगितली की ती मला आणि माझ्या मम्मीलाच माहिती आहे. बर. ती व्यक्ती मला म्हणते की तुला तोंड धुण्याआधी चहाची सवय आहे, तू चहा आधी पी. आणि ती मला चहा देते. माझ्यासाठी ते शॉक होतं. यार, ही गोष्ट तर फक्त आईला माहिती आहे, ह्या व्यक्तीला कशी कळाली? त्यांनी तिथून एका जागी नेलं, तिथे मला सगळे कपडे वगैरे काढायला लावले आणि पूजेची टोकरी घेतली. आम्ही संगमावरती गेलो, संगमाची पूजा करायला लावली, स्नान करायला लावलं, त्या पाण्याचं महत्त्व सांगितलं. मग तिथून आम्ही पारायणाच्या तिथे आलो. माझ्याकडनं त्यांनी 13वा, 14वा, 18वा असा 3 अध्याय वाचून घेतले. अष्टतीर्थ केली, गाणगापूर मेन मंदिरात गेलो, निर्गुण पादुकाचे दर्शन केले. मला त्यांनी भिक्षा मागायला लावली त्या भिक्षा गल्लीमध्ये. ठीक आहे, तिथं ते केलं. मग त्यांनी दान करायला लावलं. मी माझ्या यथाशक्तीने जे होतं ते मी केलं. तिथून आम्ही आलो अक्कलकोटला. बर. तो व्यक्ती सोबतच होता? हां, अक्कलकोटला. आणि सुरुवात महाराष्ट्रात झाली होती ना आमची, आणि खास सोलापूर जिल्ह्यात. अक्कलकोटला आलो, स्वामींचे दर्शन वगैरे झाले आणि बस स्टँडला आलो मी अक्कलकोटच्या. त्या व्यक्तीने मला ना एक वाक्य सांगितलं की माझं काम झालं, आता तू जा. तुम्हाला बिलिव्ह नाही वाटणार, फक्त एक पाऊल मी पुढे टाकला होता. आणि थँक्स म्हणण्यासाठी ज्यावेळेस मान पलटवली, ती व्यक्ती दूर दूर नव्हती. आणि तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा. त्यामुळे धामचं खरं जे नाव आहे ना, श्री दत्त भगवती भैरव धाम आहे. त्याला लाडानं गुरुधाम म्हटलं जातं. आणि मी मुळात नांदेडचा. माहूर भगवान दत्तात्रयांची जन्मस्थळी, माता रेणुकीचं मूळ शक्तिपीठ, परशुरामांची जननी, आणि जमद अग्नी ऋषी आज भी निराकार रूपामध्ये माहूरमध्ये विद्यमान आहेत. श्री दत्त गुरुपद, श्री भगवती इष्टपद, आणि भैरव जे आहेत हे कलियुगातले प्रत्यक्ष दिसणारे शाश्वत देवता आहेत, ज्याला बोलवायला जास्त वेळ नाही लागत, जे पृथ्वी तलावरतीच विराजमान आहेत. लोकांमध्ये एक भ्रम आहे की भैरवाची पूजा घरात करू नये. मी म्हणतो ह्या त्या लोकांनी हे सगळं बंद केलं, ज्यांना भीती होती की लोकांनी जर भैरवाची कृपा घेतली तर आपलं साम्राज्य, आपलं अस्तित्व, आपलं राजकारणाच्या सगळ्या गोष्टी खतम होणार. भैरव हा पूजावा घरामध्ये बटुक भैरवाच्या स्वरूपात, जो सात्विक स्वरूप आहे. भैरव पूजावा शमशानामध्ये, जो काळ स्वरूप आहे. भैरव दोन्ही पद्धतीने पूजला जातो, पण भैरव पूजला पाहिजे. जर तुम्ही देवीची उपासना करताय, देवीचे भक्त आहात, देवीचे नवरात्र संपन्न करताय, आणि तुम्ही जर भैरव नाही संपन्न करत, तर तुमच्या सगळ्या साधना, सगळी तपस्या, सगळी क्रिया ही व्यर्थ आहे एवढ्या वर्षाची. भैरव आहे तर शक्ती आहे. बरोबर. शक्ती आहे तर भैरव आहे. मग तुम्ही बटोक भैरवांसोबत माता भगवती आई दुर्गेची पूजा करा, की काल भैरवांसोबत तुम्ही माता कालीची करा, पण तुम्हाला भैरव मस्ट आहे. बरोबर. हे आहे. आता लोक काय करतात, पंचमुखी हनुमानजीची बी पूजा आपल्या मनमानी कारभाराने करतात, पण हे विसरतात की तिथे 4 मुख हे वेगवेगळी दिशेला दर्शवतात. ती पूजा
एक विशिष्ट पद्धतीने आहे. आणि अघोरमध्ये पंचमुखी हनुमानजीला फार महत्त्व आहे. तर ही जर्नी होती की भगवान दत्तात्रयांचे जन्मस्थळी असल्यामुळं नांदेड मेन चूज केलं. पण याच्यानंतर जर गुरुधामची व्यवस्था पुढं कुठं होईल तर ती ऋषिकेशमध्ये जाणार. हां, कारण की महाराष्ट्रात असेही काही गोष्टी लागू होतात, कधीही काही नियम लागू पडतो इथे आणि सत्याला दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातं आणि तोटांड जे आहे त्याला बढावा मिळतो. ऋषिकेश ही देवभूमी आहे, साधनेसाठी सर्वात सुंदर भूमी आहे आणि अप्सरा, यक्षिणी आणि परी ह्या साधना ज्या आहेत ह्या सहजगत्या संपन्न केल्या जातात. त्यामुळे नेक्स्ट जे गुरुधाम बनेल तो ऋषिकेशला म्हणेल. ओके, एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपला आजचा पॉडकास्ट पाहणारे खूप सारे व्यक्ती असतील, त्यांना तुम्ही एक शेवटचा संदेश काय द्याल? मी तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगेल, तंत्राच्या नादी लागू नका, मांत्रिकांच्या नादी लागू नका. जर तुम्हाला साधना क्षेत्रात यायचं असेल तर पेशन्स मेन आहेत. बरोबर. गुरु बनवणं मेन आहे, गुरुच्या मार्गदर्शनात चालणं मेन आहे आणि दुसरी गोष्ट निस्वार्थ भाव. जर तुमच्याकडे गुरु आहे, तुमच्याकडे संयम आहे आणि तुम्ही निस्वार्थी आहात तर शक्ती प्रत्यक्ष होणार. तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं, कुठेही अडकू नका. ऑनलाईनमध्ये किंवा ह्या यूट्यूब इन्स्टाच्या माध्यमातून साधना घेऊन अडकू नका. गुरु करा आणि गुरुच्या सानिध्यात साधना करा. बरोबर. सर, धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला टाईम दिला. आपण म्हणजे मला हा सगळा विषय नवीन आहे. मी याच्या अगोदर या विषयावरती चर्चा केलीच नव्हती आणि आज जी चर्चा केली आहे, मला तंत्र, अघोरी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला आहे. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर ऑनलाईन कुठे इन्स्टा किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहण्यापेक्षा मी सरांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्या टीमचे डिटेल्स जे आहेत ना कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही त्यांना एकदा कॉल करा. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर अजून काही माहिती घ्यायची असेल तर त्यांच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. थँक्यू सर. थँक्यू सो मच.